Today is the last day of the year. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. The last Sunday of the year. आज या वर्षाचा शेवटचा रविवार आहे. Your reward is at the door of 2024. तुझे प्रतिफळ 2024 च्या दाराशी आहे. The moment you open the door of 2024, ज्या क्षणाला तू 2024 चं दार उघडशील, all the blessed package will just fall into your सगळं house. आशीर्वादित पॅकेज तुमच्यावर पडायला लागेल. Amen. म्हणजे आशीर्वाद पडायला लागतील. Let it be so in the name of Jesus. आणि तसं होऊ दे, तसं घडू दे. येशूंच्या नावात असंच घडू दे. Amen. आमेन. You know, many are sitting down and thinking, अनेक लोक इथे बसलेले आहेत आणि विचार करतायत, 2023 proved disappointment for पण me. 2023 माझ्यासाठी फार नाराजीचं वर्ष निघालं. So many are already crying a lot on this last day. तर अनेक लोक या शेवटच्या दिवशी बरंच रडतायत, खूप रडतायत. Moreover, they know this year is ending today. आणि त्याहूनही जास्त लोकांना कळलंय की आता आज या वर्षाचा अखेरचा दिवस आहे, वर्ष संपत आहे. And my plans have failed. आणि माझ्या सगळ्या योजना निकामी झाल्या. On this last day, या वर्षाच्या if अखेरच्या God has दिवसाला kept you alive, तर देवाने तुला जिवंत ठेवलंय. it's only because God wants you to have a crossover into तर ते 2024. फक्त एकाच कारणाने की देवाची इच्छा आहे तू 2024 मध्ये ओलांडून जावेस. Some of your plans were right, but yet it did not happen because it was not God's plan and God's timing. तुमच्यातल्या काही लोकांच्या योजना चांगल्या होत्या 2023 मध्ये, पण तरी त्या घडून आल्या नाहीत का? कारण की ती देवाची वेळ नव्हती आणि देवाला हवी तशी ती योजना नव्हती. If you start worrying about those things that you couldn't achieve, पण ज्या गोष्टी तुम्हाला करता आल्या नाही त्याविषयी जर तुम्ही रडत बसलात, don't. कशाला? गरज नाही. When you follow God, जेव्हा तुम्ही देवामागे चालता ना, your promotion has to come. बढती तर यायलाच हवी ना. It may be delayed, but आणि it will not be denied. देवामागे आपण चालताना बढती तर होणारच आहे. कदाचित 2-4 दिवस उशीर होईल, पण तो नाही म्हणणार नाहीये. Bible says बायबल म्हणतं promotion does not come from the east nor from the west, बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही, but God is the judge. तर देव न्यायाधीश आहे असं बायबल म्हणतं. He lifts one and puts down the other. देव एखाद्याला उत्कर्षाला आणतो तर देव एखाद्याला खाली टाकतं. In Malachi 3:16, मलाकीचा 3रा अध्याय 16व वचन बायबल म्हणतं, a book of remembrance was written before him for them that feared the Lord and that thought upon his name. तेव्हा जे यहोवाचे भय धरीत असत ते एकमेकांशी बोलत होते आणि यहोवाने कान देऊन ऐकले. मग जे यहोवाचे भय धरीत असत आणि त्याच्या नावाचा सन्मान करीत असत त्यांच्यासाठी त्याच्या समोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. Praise God. एक आठवणीचं पुस्तक लिहा. The books of heaven are being opened tonight आज रात्री स्वर्गातली पुस्तकं उघडलेली आहेत. as we are ushering into the new year, जसं या नवीन वर्षात आपण पदार्पण करणार आहोत and the right pages will be opened, आणि योग्य पानं उघडली जाणार आहेत right names will be handpicked, आणि योग्य नावच त्यातली वेचली जाणार and आहे right rewards will be आणि given. योग्य प्रतिफळ त्यांनाच मिळणार आहे. हालेलुया. Because this is payday. कारण की हा मोबदल्याचा, हा वेतनाचा, बोली भाषेत हा पगाराचा दिवस आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It's all recorded. सगळं लिहिलेलं आहे. Your name is there. तुझं नाव पण Your आहे, deeds are there. तुझं कर्म पण आहे. Amen. जे बरं झालं सत्कर्म आहे. Now नाही people तो are नाव thinking, नाही आता. people are thinking, what did I do आता now लोक on विचार in करत असतील 2023 2023? मध्ये मी काय करामती केलेल्या आहेत माहित नाही. आठवा. मी तेच म्हणते 2023 मध्ये काय काय करामती केलेल्या आहेत जरा आठवा. चांगले असलं तर बरंच आहे. Even if you have given a cup of cold water to somebody, that is written in the book and the chronicles of God. म्हणजे अगदी थंड पाण्याचा एक ग्लास जरी तुम्ही कोणाला दिला असेल ना तर तेही देवाच्या नजरेत चांगलं कर्म आहे आणि तेही त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. Did you share some good news with somebody? काहींना तुम्ही सुवार्ता वगैरे सांगितली का? घरी Did you आलेल्या attend the church regularly? चर्चला नियमित आलात का? घरी आलेल्यांना पाणी पाजलंय का? Did you forgive somebody? कुणाला क्षमा करायची होती? हिशोब मोकळे केले का करून? It's all recorded सगळं लिहिलेलं आहे in the book of remembrance. त्या आठवणीच्या पुस्तकात. नाही मी अजून रुसलेच आहे. नुकसान तुझंच आहे. रुसल्याची पटकन बाहेर पड.
Lord has come to reward you. प्रभू तुम्हाला प्रतिफळ द्यायला आलाय हो. This is the night of rewards. आणि ही रात्रच प्रतिफळांची आहे. The whole year you have waited. संपूर्ण वर्ष तुम्ही वाट पाहिली आहे. Lift up your voice and ask him and talk तुमचे to him. आवाज वर करून तुम्ही देवाशी बोला असं सांगा त्याला. Amen. की उघड पुस्तक वाच माझं नाव, बरंच काही मी केलेलं आहे तुझ्यासाठी, तुझ्या लोकांसाठी. आठवण कर माझी आणि आज मला देऊ नस. The stories of Mordecai, the stories of Joseph. मर्दकायाची कहाणी, योसेफाची कहाणी It shows how God lifts up people who are sitting on the dunghill. आपल्याला दाखवून देते की दलदलीमध्ये पडलेल्यांना देव कसं उचलतो. Joseph slept as a prisoner. योसेफ कसा कैदी बनून तुरुंगात झोपलेला. One night. एक रात्र. And the next night he was the second most powerful man in the whole of Egypt. आणि पुढच्या दिवशी अख्ख्या मिस्र देशातला मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून तो योसेफ उभा होता. सगळ्यात जास्त सामर्थ्यवान माणूस योसेफ. दुसऱ्या दिवशी Nothing happens by chance. योगायोगाने काय नाही घडत. Time and chance happens to the unbelievers. वेळ काळ योगायोग अविश्वासू लोकांच्या जीवनात घडतात. But for you who are the children of God, पण तुम्ही लोक जी देवाची मुलं आहात. God sees your works. देव तुमची कामं बघतो. God कामं. sees your goodness. देव तुमचं चांगुलपण बघतो. God sees your love. देव तुमचं प्रेम बघतो. God sees your mercy. देव तुमची दया बघतो. And he rewards आणि you. मग देव तुम्हाला प्रतिफळ देतो. Keep on sowing. की पेरत राहा. Keep on sowing. पेरतच Keep राहा. on doing good deeds. चांगली कर्म करत राहा. Let your book be full. तुझं पुस्तक भरून जाऊ दे स्वर्गात. And God will say, आणि देव म्हणेल I know it. मला माहिती आहे तू I नाही have किया. got it in the book of remembrance. आणि आठवणीच्या पुस्तकात मी ते लिहिलंय. And when God blesses you, आणि मग जेव्हा देव तुला आशीर्वाद देईल that blessings stay. ते आशीर्वाद राहतात बेटा. Nobody can rob it away. देवाने दिलेले आशीर्वाद राहतात. ते कोणी चोरू नाही शकत. The blessings of the Lord makes one rich, देवाचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात. and he adds no sorrow to it. आणि देव त्याच्या मागे दुःखाची जोड लावत नाही. The blessings of the world will make you rich, जगातले आशीर्वाद तुला धनवान करतील भलं, but it will add sorrow to it. पण दुःखाची जोड पण लावतील त्याला. But when things come from God, पण जेव्हा देवाकडनं गोष्टी येतात it is pure त्या शुद्ध is निखळ lasting. पवित्र सुंदर It's छान power. टिकणाऱ्या असतात. and it lasts. आणि त्या टिकणाऱ्या असतात. No good deeds of yours will be wasted in Jesus' name. तर तुझं एकही चांगलं कर्म येशूंच्या नावात वाया नाही जाणार. God does reward. देव नक्की प्रतिफळ देतो बर का. The devil may prevent many things. सैतान कदाचित बऱ्याच गोष्टी तुझ्यापासून वंचित ठेवेल. No problem. ठीक आहे, काय हरकत God नाही. says, okay, देव म्हणतो ठीक आहे, you play your role. तू तुझी भूमिका I will बजाव. play my role. मी माझी भूमिका बजावणार. देव सैतानाला म्हणतो, सैताना तुझी भूमिका तू बजाव, माझी भूमिका मी बजावतो. Divine compensation means God rewarding you where men have failed to appreciate you. दैवी and reward भरपाई you. म्हणजे जिथं माणसं तुझं कौतुक करायला विसरले तिथे मात्र देवाने येऊन तुला त्याचं बक्षीस दिलं, भरपाई दिली. Divine compensation is when the books are closed and they are not remembered. That is the time God says, I have to open the book. दैवी भरपाई म्हणजे पुस्तकं बंद केलेली असतात, पण देव येतो आणि देवाने म्हणलं पुस्तक उघड आणि त्यानं दैवी भरपाई आपली करून देणं. For every activity of yours, तुमचं प्रत्येक कर्म जे काही लहान सहान तुम्ही करता, God will reward you. देव त्याचं प्रतिफळ So तुला देणार. don't grumble, don't fight with anybody. तर ना कुरकुर करू नका आणि कृपया कोणाशी भांडू नका बाबा. They have not given, God will give. त्यांनी दिलं नाही, तुला देव देईल. गप्प बस. It is for the heaven to redeem what the earth owes you. पृथ्वी तुला जे देणं आहे त्याचा उद्धार तुला स्वर्ग पाठवेल. देव बोलला, Whatever you sow in tears, you shall reap with जे तू joy. अश्रूंनी पेरशील ते हर्षाने कापशील. Amen. Amen. And those who are sleeping over your blessings, your payment, आणि जे लोक तुझ्या त्या मोबदल्यावर वेतनावर झोपलेत, God will awake them from देव their sleep. त्यांची रात्रीची झोप उडवून God त्यांना will जागे make them करेल. restless. देव त्यांना अशांत आणि बेचैन करेल. God said देव बोललाय to the children of Israel, इस्रायली लोकांना, when you leave Egypt, जेव्हा तुम्ही मिसर देश सोडाल on that day, त्या दिवशी, not any other day, बाकी कुठल्या दिवशी on नाही, that day, त्या दिवशी on 31st December, 31 डिसेंबरला ask the Egyptians for gold and silver. मिस्री लोकांना तुम्ही सोनं चांदी मागा. देवाने ठरवलेल्या दिवशी त्यांना सोनं चांदी मागा. If they had asked one day before, एक दिवस आधी मागितलं असतं they would have got a slap. तर थोडीत मिळाली असती, सोनं चांदी नाही. But कळतंय ना. on the last day they asked. शेवटच्या दिवशी निघताना इस्रायली लोकांनी मिस्री लोकांना मागितलं, It was the crossover night. कारण की ओलांडायची रात होती ना. And they were scared. आणि ते घाबरले. If we asked, will they give? घाबरले इस्रायली लोक घाबरले. आता मिस्री लोकांना आपण सोनं चांदी मागितलं ते देतील का.
400 years we were slaves. हो ना, 400 वर्ष आपण त्यांची गुलामगिरी केली, ते बॉस आपण गुलाम. So the servants go and ask the तर bosses. सगळे चाकर जाऊन बॉसला विचारतात. The maids are asking the हो, मोलकरणी जाऊन मालकिणीला विचारतात. Mistress. मोलकरणी इस्रायली, मालकिणी मिस्री. give us your gold. सोनं द्या, That gold you're wearing. घातलेलं काढा, That earring. That ते bangle. कानातलं, ते They said, हातातलं. take it. त्यांनी स्वेच्छेनं काढून दिलं But की say घ्या. that you leave Egypt. जरूर घ्या, सगळं घ्या, पण मिस्र देश सोडून जाऊ तुम्ही. डोक्याचा And ताप Bible झालाय. says the same day and that same night they were out. आणि बायबल म्हणतात त्याच रात्री ते सगळे बाहेर आले. This is the crossover night. ही ती रात्र ओलांडून जायची. This is the crossover हालेलुया. ही ती रात्र ओलांडून जायची. All those who have robbed you, cheated you, troubled you, ज्या सगळ्यांनी तुझं चोरलंय, तुला फसवलंय, all that the devil has robbed you, जे सैतानाने तुझं चोरलंय, it's a return time now. ते आता परत We are going फेडीची to pray भरपाईची वेळ आहे. आता आपण प्रार्थना in the करणार आहोत. name of Jesus. येशूच्या नावात Let it come to us in the name of ते Jesus. सगळं आमच्याकडे परत येऊ दे येशूच्या That नावात. job, that lost job, that promotion, that lost ती promotion, गेलेली नोकरी, ती गेलेली that बढती, lost money, तो गेलेला पैसा, whoever has cheated you, जे कोणी तुम्हाला whoever has फसवलंय, troubled you, त्रास दिलाय, त्रास, it's the payback time. आता भरपाईचा वेळ आहे. It's the payback time. भरपाईचा समय आता. भरपाई What man will not do, God will do. माणूस जे करू शकत नाही ते देव करेल. If man अहो, forgets, God will not forget. देव माणूस जरी विसरला तरी देव नाही विसरणार That आहे. what you sow in the kingdom, you shall reap की 100-fold. देवाच्या राज्यात तुम्ही जे पेराल ते 100 पट कापाल. हे Praise ठरलेलं आहे, God. हे ठरलेलं आहे आणि हे ठरलेलं आहे.